6 महिने अगोदर माझी तिकीट बुक झालेली होती. 2 महिने अगोदर माझी शॉपिंग चालू झालेली आणि 1 महिना अगोदरच मी ठरवलेलं की कोणत्या दिवशी मी कोणती कपडे घालणार आहे. पहिल्या दिवशी माझं अयोध्या दर्शन, दुसऱ्या दिवशी प्रयागराज कुंभमेळा दर्शन आणि त्रिवेणी संगम स्नान झालेलं. आजचा तिसरा दिवस होता काशीमधला, म्हणजे UP मधल्या काशीमधला. आणि तिथे आज आमचं काशी विश्वनाथ मंदिर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेलं आपल्या महादेवाचं आज माझं दर्शन होणार होतं. पहाटे 5 वाजता आमची पूर्ण टीम उठलेली होती आणि आंघोळ वगैरे करून आम्ही तयार झालेलो होतो. आजचा नाश्ता एकदम जबरदस्त होता. खीर, पुरी, भाजी वगैरे सगळं काय होतं. पण माझं आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळं मी फ्रूट्स वगैरे खाल्लेले होते. सगळ्यांनी सफेद साड्या नेसायचे, म्हणजे सफेद महादेवाच्या दर्शनाला जाणार म्हणून सफेद कपडे घालायचे ठरवलेले होते. आणि माझा आजचा असा काहीतरी साऊथ इंडियन लुक होता. बोटीनं जाणार आहोत आम्ही काशीमध्ये, म्हणजे बनारसमध्ये. बनारस ही मी रील्सवरती खूपदा अशी बघितलेली होती, पण नजरेसमोर गंगा घाट, बनारस, मणिकर्णिका घाट आज सगळं काय मला बघायला भेटणार होतं. जणू काय मी स्वर्गामध्ये पाय ठेवला असं मला वाटत होतं. मग आपल्या महादेवाच्या जटांमधून वाहणारी गंगा नदी ती माझ्या समोर होती. मला ना एवढं भारी वाटत होतं ना, एवढं छान वाटत होतं. आणि आजचा आमचा मी शीतला घाटवर आहोत आणि ना इथून काशी विश्वनाथ दर्शन करायला बोटीने जाणार आहोत. 40 जण एका बोटमध्ये. माझी खूप एक अशी इच्छा होती की मला गंगा नदीचं दर्शन करायचं आहे आणि आज गंगा नदी माझ्या समोर होतं. आणि महादेव, माझी अजून एक इच्छा आहे की मला 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन करायचं आहे. काय माहीत कधी ही इच्छा माझी महादेव पूर्ण करतील. पण जाऊ दे, प्रत्येक क्षणाचा आनंद घेते. म्हणजे हा जो क्षण आहे ना, हा मला पूर्ण एन्जॉय करायचा होता. आणि मला असं वाटत होतं प्रत्येक पावलाला ना मी महादेवाच्या जवळ होत चाललेले आहे. मी गंगा घाटावर आहे, जी कित्येक रील्स असे बघितलेले आहेत. पिक्चरमध्ये गंगा नदी. हा थांबा, हनुमान घाट आहे, नागसाधूचा आश्रम. हनुमान घाट नाव बघा, शीतला घाट, सगळे घाट जवळ जवळ आहेत. आणि हे आले, नमस्कार करा. तुम्ही हात जोडूनच फक्त बसा, कारण हात खाली करू नका. नमस्कार सारखं करायला लागणार आहे. चिटकून चिटकून घाट आहे. हनुमान घाट, शीतला घाट, कर्नाटक घाट. हनुमान घाट आहे. हरिश्चंद्र घाट चिटकून आहे नावच नाही. इथं कुठेतरी हरिश्चंद्र घाट आहे बघा इकडे. हा, तो हरिश्चंद्र घाट. महादेवाचा आहे. गंगा नदी फिरता फिरता प्रत्येक घाटाचं दर्शन करता करता आम्ही शेवटी एकदाचं मणिकर्णिका घाटाजवळ येऊन पोचलो. म्हणजे आयुष्याचा अंत जिथे होतो तो घाट म्हणजे मणिकर्णिका घाट. जिथे चितेला अग्नी दिली जाते तो मणिकर्णिका घाट. जिथे आपण महादेवाजवळ जातो तो मणिकर्णिका घाट. तोच मला बघायचा होता आणि तो मी आज बघितला. आणि आता दुसऱ्या क्षणाला मी तो अगदी समोरून बघणार आहे. पण मला ह्या क्षणाचा आनंद घ्यायचा होता. गंगा नदी, माझ्याजवळची अनोळखी माणसं आणि वरती फिरणारे पक्षी. आता आम्ही काशी विश्वनाथ दर्शनाला चाललो. ललिता घाटवरती. ललिता घाट. अर्धा पाऊण तास सर्व बोटींमधून गंगा नदीचा फेरफटका मारल्यानंतर सर्व घाटांचे दर्शन केल्यानंतर आम्ही मंदिराजवळ येऊन पोचलो. हो, जिथे गंगा आरती होते ना संध्याकाळची, तो घाट अगदी जवळ आहे. म्हणजे प्रत्येक घाट असे ना चिटकून आहेत. प्रत्येक मंदिर अशी चिटकून आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त चालावं वगैरे नाही लागत आहे. आणि आता आम्ही लाईनीत उभा राहिलेलो होतं. आणि 40 जणांचा आमचा ग्रुप आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीची सुद्धा माणसं जशी नेपाळी, राजस्थानी, प्रत्येक राज्याची माणसं मला बघायला भेटत होती. आणि ते एवढं छान वाटत होतं ना बघताना. त्यांची भाषा, वेशभूषा सर्व काही एकदम वेगळंच वाटत होतं. अगदी 10 ते 15 मिनिटात आम्ही चालत वरती पोचलो. आता प्रॉब्लेम हा होता की इथंच मोबाईल वगैरे पर्स सगळं काय आम्हाला इथंच जमा करावं लागणार होतं. पण एवढं भारी वाटत होतं ना. आणि सगळ्यात मेन इथं शंकराचार्यांची मूर्ती होती. परत आपल्या अहिल्याबाई होळकर, ज्यांनी बोलतात ना, ज्यांच्यामुळे काशी विश्वनाथ मंदिर झालं, त्यांची सुद्धा इथे मूर्ती होती. ती आतमध्ये होती. तिथे काशी विश्वेश्वर, गंगा नदी.
मला वाटलं नव्हतं माझं एवढं सुंदर दर्शन होईल. अर्धा एक तासात आमचं काहीसं दर्शन झालं आणि ते समोर तिथं दिसतंय ना शिखर, तो काशी विश्वनाथ मंदिराचं आहे. एवढं भारी वाटलं की तुम्ही ह्या मंदिरात गेल्यावर तुमचं डोळ्यातून पाणी वाहिल्याशिवाय तर राहणार नाही. खूप छान दर्शन झाले. काय भेटलं मला, डोळ्यातून पाणी आलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. मी महादेवाच्या 6 सेकंदाच्या दर्शनासाठी मी 1000 किलोमीटरचा प्रवास पार केला आहे. महाराष्ट्र ते उत्तर UPमध्ये एवढ्या लांब मी फक्त 6 सेकंद दर्शनासाठी आले आणि माझं दर्शन कसं झालं हे मला सांगायला शब्दसुद्धा फुटत नाही आहे की माझं दर्शन कसं झालं. मला प्रसाद स्वरूपात तिथे ब्राह्मणांनी मला माळ एवढे शिरा बिरा आहे ते आहे. उडपी हॉटेल, इथं दर्शनाची लाईन, इथं मध्ये दर्शनाची लाईन आणि आम्ही इथं नाश्ता करतो आणि उपवास. आज अंगारकी संकष्टी आहे, माझ्यासाठी लस्सी. आता जस्ट मनकर्णिका घाटाजवळ आहे. असं बोलतात मणिकर्णिका घाटावर 24 तास वर्षाचे 12 महिने चिता जळत असतात आणि माझ्यासमोर नुकत्याच 2 चिता आणलेल्या होत्या. मी त्या समोर जळताना बघितलेलं होतं. एका बाजूला चिता जळत होत्या, एका बाजूला महादेवाचं दर्शन झालेलं होतं. सगळी सोय आमच्या सह्याद्री संस्कृती टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून असल्यामुळं दर्शन झाल्यानंतर आम्हाला तिथे लगेच जेवण करण्यात आलं. माझा उपवास असल्यामुळे मला उपवासाचे पदार्थ देण्यात आले. आता आम्ही बनारसच्या गल्लीमध्ये फिरणार आहोत, ज्या गल्ल्या जगप्रसिद्ध आहेत. त्याचं सगळीकडं चित्र वगैरे काढले जातात. पावला पावलावर मंदिरं आहेत. पहिल्यांदा आम्ही अन्नपूर्णा मातेचं मंदिर बघितलं. प्रत्येक एका गल्लीमध्ये 2-2 महादेवाची छोटी छोटी मंदिरं तरी तुम्हाला बघायला भेटतात आणि त्या गल्ल्यांमध्ये एवढी सुंदर चित्र बघायला भेटतात ना. आमचा पूर्ण दिवस पूर्ण ही गल्ल्या आणि महादेवांचं दर्शन करण्यातच गेलेलं होतं. गर्दी तर होती, अर्थात महादेवाची नगरी काशी असल्यामुळं तिथं गर्दी तर प्रत्येक ठिकाणीच होती. अन्नपूर्णा मंदिरामध्ये एवढी सुंदर महादेवाची अन्नपूर्णा आईची देवीची मूर्ती होती. सूर्याचं मंदिर होते. म्हणजे असं कोणतं मंदिर नाही की तुम्हाला इथे सापडणार नाही. पशुपतीनाथ मंदिर, जे नेपाळचं प्रसिद्ध मंदिर आहे, ते सुद्धा इथं तुम्हाला भेटेल. परत साक्षी गणपती जो माझा बघायचा राहिला, पण आज माझी संकष्टी चतुर्थी असल्यामुळं मला सिद्धिविनायक गणपतीचं सुद्धा तिथं दर्शन झालं. तुम्ही बघू शकता नाव, मला ते नाव असतं पण येणं झालं, एवढं अवघड नाव आहे. तिथं अभिषेक चाललेला होता, तिथं माझं दर्शन झालं. आता आम्ही गेलेलो म्हणजे काशीची कसं आहे की तुम्हाला गल्ल्यातून फिरत आता आम्ही आले पशुपतीनाथ मंदिर. महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगाचं आपल्याला दर्शन करायला भारताचा कोना पालथा घालावा लागतो. शिवाय एक ज्योतिर्लिंग हे नेपाळमध्ये आहे, पशुपतीनाथ मंदिर. त्याचं प्रति मंदिर हे आपल्याला काशीमध्ये बघायला भेटतं. म्हणजे शिवाय प्रत्येक 12 ज्योतिर्लिंगाचं प्रति मंदिर हे आपल्याला एकाच काशीमध्ये दर्शन होतं. असं बोलतात आपण नेपाळला जाऊ शकत नाही, तिथं जे दर्शन केलेल्याचं पुण्य आपल्याला लागतं ते ह्या मंदिरात लागतं. आणि एवढं सुंदर, म्हणजे घाटाच्या वरती ते मंदिर आहे. त्याचं कोरीव काम लाकडामध्ये आहे. फॉरेनरसुद्धा तिथं येतात आणि गर्दी तर आम्ही अशा टायमाला गेलेलो ज्या टायमाला आम्हाला गर्दी खरं सांगू का कमीच लागली. ही गर्दी आहे ना कमीच आहे, पण दर्शन एवढं छान ना. तिथं व्हिडिओ अलाउड होता म्हणून मी व्हिडिओसुद्धा काढला आहे आतमध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण, किती सगळंच एवढं छान आहे ना. आणि प्रत्येक मूर्ती म्हणजे शिवलिंग आहे ना हे वेगळ्याच प्रकारचं आहे. आम्हाला तिथं अभिषेक घालायला भेटला. आमच्या पूर्ण 40च्या 40 जणांनी तिथे अभिषेक घातला. एक मिनिट. हां, राजेश्वरी आता चाललोय गंगा आरती बघायला.
पहाटे 5ला निघालेलो होतो हॉटेलमधून. आमचं दर्शन सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे काशी विश्वनाथचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक बनारसच्या गल्ल्या फिरलो. जिथे जिथे मंदिरात व्हिडिओ अलाउड नव्हते त्यामुळे ते काढता नाही जमले. पण आता वाजलेले होते 4. गंगा घाटची आरती असते संध्याकाळी 7च्या दरम्यान आणि आम्ही चक्क 3 तास अगोदर तिथं जाऊन बसणार होतो, कारण का तिथे परत बसायला जागा भेटत नाही. आणि 4 वाजल्यापासूनच धुकं पसरायला लागलेलं, थंडी वाढायला लागलेली होती. पण प्रत्येक ठिकाणी अशा सगळ्या छोट्या मोठ्या अशा वस्तू विकायला होत्या. ते आपल्याकडं पण भेटतं म्हणून मी काही जास्त काही खरेदी केली नाही, कारण का एवढं वजं परत महाराष्ट्राला घेऊन जायचं म्हणल्यावर ते पण मलाच उचलावं लागणार होतं. म्हणून मी सहसा काहीच प्रसादाशिवाय मी काहीच खरेदी केलेली नाही. प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा प्रसाद तेवढा घेतला आहे. जिथे जिथे बोटी लागलेल्या होत्या, गर्दी वाढत चाललेली, कारण का गंगा घाट ही आरती ही जगप्रसिद्ध असल्यामुळे खूप जण माणसं तिथं येऊन बसलेले होते. खुर्च्या लागलेल्या होत्या, जिथं जागा भेटेल आहे की नाही तिथं माणसं बसत होती. गंगा घाट आरती बघायला 7ची आरती 5 वाजता येऊन बसले. 5 नाही 4 वाजता आम्ही गंगा घाट आरतीवर, नाही बोलते 4 वाजता येऊन बसले गंगा घाट आरती बघायला. इकडे असणार आणि आम्ही इथे उभे. 20 मिनिटाच्या आरतीसाठी 3 तास अगोदर येऊन बसलेलो होतो. एवढ्या लवकर येऊन सुद्धा पुढं काय बसायला जागा भेटली नाही. जिथं बसल तिथं आम्ही भेटेल तिथं बसलेलं आहे. पण मी काय तुम्हाला एवढ्या लवकर आरती नाही दाखवणार, ती पुढच्या व्हिडिओमध्येच दाखवणार.